कदाचित नाही, उदयनराजेच उपाध्यक्षाचा निर्णय घेणार आहेत कदाचित सगळे. त्यांचं उपाध्यक्षाचं नाव उदयनराजेच देणार आहे, त्याबद्दल काय शंकाचा विषयच नाही. आणि स्वीकृतला पण जे कमी मताने असं काही नाही ठरलेलं किंवा ज्यांनी माघार घेतली त्यांना प्रायोरिटी देणार असं. म्हणजे असं काही स्वीकृतला क्रायटेरिया कमी मतांना पडले किंवा असं काही नाही. आता जे योग्य असतील ते स्वीकृत मध्ये येतील, जे योग्य आहेत. आता सगळ्यांकडे आता प्रत्येकाला जी इच्छुक आहेत ते भेटतातच. म्हणजे मला भेटतात, जसे उदयनराजांना पण लोक भेटतात, सगळ्यांना भेटायचं. शेवटी इच्छुक आहे हे व्यक्त तर केलं पाहिजे, तर करणार कसं. मग काही संघटना भेटलेत. आता अपंग संघटनेनं मला निवेदन दिलं होतं, मला वाटतं खासदारांना पण निवेदन दिलं की आम्हाला अपंगांचा एक नगरसेवक करा, असं आहे. परत इतर पण काही संघटनांनी पण निवेदन दिलेत किंवा आम्हाला संधी मिळावी. बरं साहेब, काही जुने कार्यकर्ते आहेत, काही तुम्ही म्हणला तसं जे निवडणुकीला थांबले त्यांची पण अपेक्षा आहे की बाबा हे करा. असे अनेक आहेत. आता सर्वांमध्ये ठरवलं, त्याच्यामध्ये काही इकडे तिकडे काय होणार नाही. बरं साहेब, पालकमंत्री साहेबांनी आता सांगितलेलं आहे की सन्मानाने बोलवा, अन्यथा स्वबळावर लढू. जिल्हा परिषदेत सन्मानाने बोलवलं पाहिजे मित्र पक्षांना त्यांनी इशारा दिलेला. आता उलट आमचं म्हणणं आहे की पालकमंत्री ते आहेत, त्यांनी आम्हाला बोलवलं पाहिजे. उलट आम्हाला कुठं ते सांगतात. जिल्ह्याचे प्रमुख ते आहेत पालकमंत्री म्हणून, त्यांनी भाजपचे सर्व पदाधिकारी व राष्ट्रवादी असेल अजितदादांची आणि सेना म्हणून ते आणि त्यांच्या आशांना त्यांनी खरं म्हणजे बोलवलं पाहिजे ना पालकमंत्र्यांनी. आम्ही पालकमंत्र्यांनी बोलवल्यावर येणार नाही, जाणार नाही असं कुठं म्हटलं का. त्यांनीच उलट आमचं म्हणणं आहे त्यांनीच बोलवलं पाहिजे आम्हाला. ते आमचे पालकमंत्री आहेत, त्यांनी ती भूमिका घेतली पाहिजे किंवा या बसा चर्चा करा युतीच्या बाबतीमध्ये. मग काय युती होणार का काय नाही. आता काय ठरवलं त्याच्यावर आहे. आता आम्हाला पण आमचे वरिष्ठ जे नेतृत्व म्हणा, मुख्यमंत्री असतील, फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब असतील, बावनकुळे साहेब आहेत, हे काय भूमिका घेतात, काय आम्हाला वर्ण सूचना देतात, त्याप्रमाणे आम्ही करणार. आम्ही काय वरच्या ज्या सूचना आम्हाला येतील त्याच्या बाहेर आम्ही काय कुठं जाणार नाही. मकरंद आबा मेळाव्यात म्हणाले की जातीवादी पक्षासोबत जायचं नाही, ते घेणार नाही. यावर तुमचं काय मत असेल? असं कसं, आता जातीवादी आता आपण युतीमध्ये आहेत ना सगळं, आणि जातीवादी कुठं कोण आहे ह्याच्यामध्ये. आपण काय कुठं, आज भाजपमध्ये सर्व जाती धर्म सगळे आमचे सगळे नगरसेवक आहेत. आम्ही असं काही जातीवादी पक्ष आहे का, जातीच्या याच्यावर बघून उमेदवार देतोय असं नाही. तसं असतं तर फिरोज पठाणला उमेदवारीच मिळाली नसती. झालं भाजपचा नगरसेवक आहे. आज लातूरमध्ये मी पालकमंत्री, त्यात आज मतदान चालू आहे, पण 7 मुस्लिम कॅन्डिडेट भाजपच्या कमळावर लातूरमध्ये इलेक्शनला लढतात. भाजप जर जातीवादी असतं तर तिथल्या 7 मुस्लिम लोकांना दिलं कशाला असतं, नसतं दिलं. त्यामुळे असं नाहीये. आणि शेवटी युतीचा निर्णय माझं म्हणणं आहे की वरिष्ठांनी आणि जिल्ह्यात बसायचं असलं तर पालकमंत्र्यांनी सगळ्यांना एकत्र बोलवावं. पालकमंत्र्यांचा तो अधिकार आहे, ते आमचे पालकमंत्री आहेत, त्यांनी बोलवावं, मग पुढे चर्चा होईल. त्यांनी तर स्वबळाची भाषा केली आहे, तुम्ही करणार का? नाही, त्यांनी केली असली तर मग मी माझ्या ह्याच्यात नाही. पण शेवटी होत नसलं तर प्रत्येक जण लढणारच ना आपल्या ताकदीवर. म्हणजे निवडणुकीतनं तर काय कोण माघार घेणार नाही. जर एकत्र जर नाही झालं तर प्रत्येक जण लढणार. ते म्हणजे आम्ही काय, भाजप काय, सेना काय, राष्ट्रवादी काय किंवा पवार साहेबांचा पक्ष काय, सगळे जर होत नसलं तर जो तो आपापल्या ताकदीवर लढणारच आहे. ते काय लढायचा कोण थांबणार नाही ना. स्वीकृत नगरसेवकांनी सभापतींच्या अनुषंगाने काय वाटाघाटी दोघांच्या मध्ये झाल्यात काय? नाही, वाटाघाटी अशा काय नाही. मी पहिल्या दिवशी पण इथं ज्यावेळेला अध्यक्षांनी पदभार स्वीकारला त्या दिवशी पण सांगितलं की आम्ही सगळे 40 जण जे निवडून आणले ते भाजपचे म्हणून निवडून आणले. पूर्वीच्या आघाड्या होत्या, पूर्वी 2 आघाड्या वेगवेगळ्या होत्या, हे पूर्वीच होतं. आज आम्ही इथं बसताना सगळेजण भाजप म्हणून बसतोय. लोकांनी पण मतं देताना हे 40 जण किंवा आमचे जे 52 जण लढत होते त्या आम्ही भाजप म्हणून लढत होतो, कमळाच्या याच्यावर लढत होतो. आणि आम्ही येताना निवडून कमळाच्या याच्यावर भाजप म्हणून आलोय. तेव्हा आमच्यात काय असं वेगळा विषय नाही, काय नाही. आता काय
थोडंफार तुम्ही प्रसारमाध्यमांनी ही आघाडी ती आघाडी आणि भाजप वेगळं असं तुम्हीच तयार केलंय असं माझं तर स्पष्ट मत आहे. असं काय नाही, एकत्र बसून हे होईल, निर्णय होईल आणि सगळं काम करताना पण सगळे आम्ही एकत्र मिळून काम करू. त्यात काही कुठली अडचण नाही आहे आणि येणार पण नाही. पाटणमध्ये सातारा तालुक्यात- दिलीप पाटणकर यांना बळ देणार काय? हो, आमच्या आता पक्षाचे ते पदाधिकारी आहेत, पक्षात त्यांनी प्रवेश केलाय म्हटलं आम्ही म्हणजे सरकारकडनं किंवा शासनाकडनं जे काही त्यांना हे लागेल ते 100% आम्ही त्यांना हे करणार. मग सातारा तालुक्यातल्या पक्ष पण आलेत आता. तुम्ही आव्हान केल्यानुसार मग पक्षांना संधी मिळू शकेल या निवडणुकीमध्ये? सभापती पदांमध्ये लगेच देता येईल का नाही हे मी आज नाही सांगू शकत, कारण आता जी निवडून आलेली आहेत अधिकृत त्यांचा मला वाटतं विचार हा आधी करणं गरजेचं आहे. मग नंतरच्या ह्याच्यामध्ये निवडींमध्ये म्हणजे 5 वर्षाचं कालावधी आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये जे आले त्यांचं नंतरच्या ह्याच्यामध्ये विचार करणं ठीक आहे, पण पहिल्याच वर्षी निवडणूक झाल्या अपक्षांना लगेच सभापती किंवा हे करणं हे थोडं जरा निवडून आल्यांवर पक्षाच्या निवडून आलेल्यांवर थोडं अन्याय केल्यासारखं होईल असं माझं तर मत आहे. त्यामुळं अपक्षांना बरोबर आपण घेतलंय कामं त्यांची आपण करू, तर त्यांना संधी नंतरच्या ह्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करू असं माझं मत आहे. आता पहिल्याच वर्षी शक्यतो अपक्षांना लगेच हे करणं थोडं मला म्हणजे पक्षीय ह्याच्या दृष्टीनं योग्य नाही. बरं साहेब, महेश शिंदे आमदार महेश शिंदेंनी उमेदवार काही घोषित पण केलेले आहेत तालुक्यात. मग अशी काय म्हणजे माहिती एकीकडे ते म्हणतात की उदयन महाराजांना ज्यांनी विरोध केला त्यांना तिकीट दिले जाणार नाही. म्हणजे त्यांनी त्यांच्या दोघांचं काय ठरलं का? तुमच्यावर कशी काय चर्चा झाली का? तुम्ही एकत्र लढणार आहे का तालुक्यापुरतं? नाही. महेश शिंदे साहेबांनी जर उमेदवार डिक्लेअर केले असले, आता महेश शिंदे साहेब हे शिवसेनेचे आमदार आहेत, ते उमेदवार शिवसेनेचे असतील. भाजपचे अजून काही भाजपनं त्याबद्दल भूमिका घेतलेली नाही आहे किंवा भाजपनं त्याबद्दल काही अधिकृत असं काही त्या विधानसभा मतदारसंघात काही घोषित केलेलं नाही. पक्ष म्हणून आमचा जो निर्णय होईल, आमचे महेश शिंदे साहेब आमचे मित्र पक्षाचे आहेत, आमचं आम्ही काम एकत्र करतोय, पण शेवटी उमेदवारी जी आहे ती भाजप सेना युती जरी करायची तर ती चर्चा करून उमेदवार झाल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. ठीक आहे.